खासदार सुप्रिया सुळे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत. त्यावेळेला पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. जगामधील सर्वात मोठी लोकशाही भारत देशात आहे, मात्र या देशात दडपशाहीच्या दिशेने पावलं टाकली जात आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर याच्या विरोधातच आमची लढाई सुरू आहे, असं देखील मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. माननीय सुप्रीम कोर्ट हे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचा गैरवापर, इलेक्शन जी प्रक्रिया आहे याच्यावर अनेक प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केले. ती आपल्या सगळ्यांसाठीच प्रचंड वेदना देणारी आणि चिंताजनक गोष्ट या देशात झालेली आहे. कालच आदरणीय पवारसाहेब वर्ध्यातही त्यांनी भाषण करण्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी इमर्जन्सीचा म्हणजे इमर्जन्सी अनाऊन्स नाहीये पण तशीच परिस्थिती आहे का अशी एक दबत्या आवाजात समाजात माध्यमातून चर्चा होते. हे अतिशय एका लोकशाही असणाऱ्या देशात म्हणजे आपल्याला भारताचा सार्थ अभिनय हा देशातला या जगातला सगळ्यात मोठी लोकशाही कुठे तर ती तुमच्या आणि माझ्या भारतात आहे, ज्याचा आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आहे. पण तिथे दडपशाहीच्या दिशेने पावलं टाकली जात आहेत का अशी सातत्याने एक काळजी, चिंता आणि काही निर्णय जे सरकार घेत आहे त्याच्यातून होताना दिसतंय. त्यामुळे देशाच्या संविधानासाठी हे अतिशय चिंताजनक आहे आणि आमची ही लढाई त्याच्याच विरोधात आहे. या मागणीवरती काय सांगाल तुम्ही? व्हीव्हीपॅट असेल किंवा बॅलेट पेपरवर निवडणुका नाही, मला असं वाटतं जे काही इलेक्शन व्हावं ते सत्याने कुठलीही दमदाटी न करता पारदर्शकपणे जे मतदार राजाच्या मनात आहे तोच निर्णय व्हावा. आणि आमची अपेक्षा आहे की नेहमीच माननीय सुप्रीम कोर्टाने या देशाचं हित, पहिलं देश, नंतर राज्य आणि नंतर पक्ष, त्याच्यामुळे ह्या भूमिकेमध्ये मला असं वाटतं देश पहिला आहे आणि या देशामध्ये कॉपी करून पास होण्यात काय मजा आहे. खरं आपण मेहनत करून या देशाची सेवा करण्यासाठी आम्ही राजकारणात येतो, कॉपी करून पास होण्यासाठी नाही. असं वाटतंय का कॉपी करून पास केलं जाते किंवा होतंय? काय कारण 2 कळत दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी दिल्लीत म्हटलं होतं की भाजप 180 पार जाणार नाही जर बॅलेट ईव्हीएम मध्ये काय होईल नाही. त्याच्यामुळेच ही अस्वस्थता समाजात सातत्याने दिसते. म्हणजे कशावर कुठला निर्णय समाजामध्ये दबक्या आवाजामध्ये सातत्याने दडपशाही म्हणजे लोकांना धमक्या अशा गोष्टी येत आहेत आणि तुम्हीच प्रश्न विचारतायत ह्याच्यातच माझं उत्तर आहे ना. याचा अर्थ काही ना काहीतरी कुठेतरी या देशात होतंय.